नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपले सर्वांचे अभिजित सर्स अकॅडमी पुणे मध्ये सहर्ष स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपण या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील भरती असेल, याकरिता जो कॉमन विषय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला खूप कमी मार्क येतात, कितीही अभ्यास केला तरी कळत नाही, पाठ होत नाही किंवा मार्क मिळत नाहीत, हे जे काही तुमचे प्रश्न आहेत, तर सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके किंवा जीएस बोलतो, त्यामधील सगळ्यात महत्त्वाचे विषय कोणते आहेत ते तरी कळायला पाहिजे. त्यानंतर टॉपिक कोणते पडतात त्यामध्ये हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. याकरिता कोणते बुक वाचायचे आहेत, कोणत्या नोट्स आहेत, हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार आहे. तर त्याकरिता आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्याकडे उद्यापर्यंत 1 ते 3 एप्रिल पर्यंत मेगा डिस्काउंट ऑफर चालू आहे. ओनली अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा आणि अंतर्गत भरती करिता यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यासोबतच नोट्स या पीडीएफ स्वरूपामध्ये मिळणार आहे. ओके, सर्व विषयाच्या नोट्स पीडीएफ म्हणजे तुम्ही झेरॉक्स सुद्धा करू शकता. मोबाईल मध्ये वाचण्याची आवश्यकता नाही, डोळे खराब होतात. ओके, किंवा डोकं दुखते आपल्याला एवढं शक्य नाही सगळ्या विषयाच्या नोट्स. ओके, तो खूप त्रास होतो. ठीक आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करण्याकरिता असतील. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स, त्यासोबतच जोडीला तुम्हाला पीडीएफ सुद्धा नोट्स. ज्यांनी बॅच जॉईन केली त्या विद्यार्थ्यांचा सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावरती आपण सगळं फॉरवर्ड करतो. तर ही बॅच तुम्हाला ऑफरचा लाभ घेण्याकरिता 98 23 44 22 63 या नंबरवरती जॉईन व्हायचं आहे. आता सध्या कमी मूल्य आहे बॅचचं. तुम्हाला 1 इयर व्हॅलिडिटी करिता बॅच परचेस करता येणार आहे. तर नंबरवरती कॉल करायचे किंवा ज्या विद्यार्थ्यांना बॅच ऍप मधनं परचेस करायची आहे त्यांच्याकरिता लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करता येईल. तसेच ज्यांना व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे त्याची सुद्धा व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. तर या ठिकाणी सर्वांना माहिती आहे, अंगणवाडी सुपरवायझर भरती सरळ सेवेमध्ये एकूण 20 प्रश्न असतात सामान्य ज्ञानचे आणि एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे 40 गुण तुम्हाला मिळतात. 40 पैकी किमान आपल्याला 30 तरी किंवा 30 प्लस मार्क कसे मिळवता येतील याकरिता अगोदर आपल्याला विषयाचं कोणकोणते विषयाचा समाविष्ट आहेत, अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेले आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे तुम्हाला 1857 पासून ते 1947 पर्यंतचा इतिहास वाचावा लागणार आहे. थोडीफार पार्श्वभूमी 31 डिसेंबर 1600 पासून ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन, त्याच्यामधलं काही कायदे वगैरे किंवा काही पार्श्वभूमी वाचून 1857 पासून तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये विशेषतः म्हटलेलं आहे की महाराष्ट्राचा इतिहासावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जाणार आहे असं नमूद केलेलं आहे. त्याच्या जोडीला तुम्हाला महाराष्ट्रातील जे प्रसिद्ध समाज सुधारक आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो ते सुद्धा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. यामध्ये गोपाल गणेश आगरकर असतील, भारताचे शिल्पकार, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर महर्षी अण्णा कर्वे असतील, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज असतील, त्यानंतर सावित्रीबाई फुले, या सगळे जे प्रसिद्ध समाजसुधारक यांच्यावरती जन्मते यांचा मृत्यू, ओके, पूर्ण यांनी कोणत्या संघटना स्थापन केलेल्या आहेत, कोणते समाज स्थापन केलेले आहेत, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. ते त्या ऑथेंटिक सोर्सचा वापर केलेला आहे. याच्या नोट्स सुद्धा आपण तयार केलेले आहे. तुम्हाला वेगळे कोणतेही पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाही, सगळा डाटा आपल्याकडे रेडी आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल प्लस तुम्हाला काही भारताचं सुद्धा करायचं आहे. याकरिता कोणते बुक वाचायचे आहेत, बुक वाचण्याची आवश्यकताच नाही, मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपण 3 ते 4 पुस्तकाचा सारांश या ठिकाणी घेतलेला आहे. त्याच्या नोट्स खूप छान प्रकारे तयार केलेल्या आहेत. त्या पीडीएफ तुम्हाला मिळणार आहेत. ओके, भारतीय राज्यघटना असेल त्याच्या जोडीला तुम्हाला पंचायत राज, ग्रामीण आणि शहरी पंचायत राजचा अभ्यास म्हणजे 73 आणि 74 घटना दुरुस्ती करणं गरजेचं आहे. आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी योग्य मार्गदर्शन सुद्धा असणं गरजेचं असते. नाहीतर आपण पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचत गेलो, खूप फापट पसारा वाचतो परंतु ते लक्षात राहत नाही. त्यामुळे थोडंच वाचा, एक्झाम ओरिएंटेड वाचा. जे येणार आहे ते वाचले की तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न बरोबर येतात. ठीक आहे. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक चालू घडामोडी असतील, राष्ट्रीय लेवलच्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या काही दैनंदिन घडामोडी घडतात याकरिता आपल्याला डेली न्यूजपेपर किंवा एखादं मॅगझिन वाचणं गरजेचं आहे. टीव्हीवरच्या न्यूज बघणं गरजेचं आहे. त्यावेळेस आपल्याला या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. ओके, त्यानंतर पुढचं आहे अर्थशास्त्र. भारतीय अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक आहे, अर्थव्यवस्थेची, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये असतील, पंचवार्षिक योजना करायच्या आहेत, दारिद्र्य, लोकसंख्या,
बेरोजगारीचे प्रकार किंवा आंतरराष्ट्रीय संघटना असतील किंवा यामध्ये नीती आयोग नवीन झालेला आहे त्या संदर्भात सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यासोबतच सामान्य विज्ञान 1 ते 2 प्रश्न पडतात, परंतु तो सुद्धा आपल्या हातातून जायला नको. ओके, खूप खूप साधे साधे प्रश्न असतात. त्याकरिता तुम्ही 5वी ते 10वीचे शालेय पुस्तकं जरी वाचले किंवा आपल्या नोट्स आपण तयार केलेल्या आहेत त्या जरी घेतल्या तर तुम्हाला याचा 100% फायदा होणार आहे. मी एवढं कॉन्फिडेंटली का सांगत आहे, 100% गॅरंटी का देत आहे, याच्यातलेच प्रश्न येतात कारण त्याचं अनालिसिस केलेलं आहे. जे काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपण तयार केलेल्या आहेत. पीपीटी ज्या क्वेश्चन पेपर आहेत 2025 चे अंगणवाडी सुपरवायझरचे किंवा अंतर्गतचे त्यापूर्वीचे असतील ते सगळे क्वेश्चन पेपर आपण कलेक्ट केले. त्याचे विथ अनालिसिस एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला. त्याचे सुद्धा पेपर फॉरवर्ड केले जातील तुम्हाला, जेणेकरून कळेल मी जे सांगतोय ते ऑथेंटिक आहे किंवा नाही. बघा युट्यूबला आहे, याच्यावर जे काही बोलत आहे प्रत्येक शब्द महत्वाचा आणि खरा आहे. ओके, कारण की तेवढं अगोदर जाणून घेतलेलं आहे, त्याबद्दल अभ्यास केलेला आहे, त्यानंतर ते तुमच्या समोर सादर करत आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ते कोणते पुस्तकं घेण्याची आवश्यकताच नाही. बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाची पुस्तकं घेण्याची आवश्यकता नाही. सगळं बॅच मध्येच तुम्हाला प्रोव्हाइड या ठिकाणी केलं जाणार आहे. तर चला तर तोडा करा, कारण की ऑनलाईन नवीन बॅच सुरू होत आहे. मेगा ऑफर आहे 1 एप्रिल ते 3 एप्रिल. कालचा दिवस संपलेला आहे, आता 2 आणि 3 दोनच दिवस शिल्लक आहेत. अंगणवाडी सुपरवायझर ICDS व संगणक विषयासहित पोषण अभियान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर मॅथ, रिझनिंग, सामान्य ज्ञानमधील जे विषय आता मी तुम्हाला सांगितले सगळे विषय तुम्हाला एकाच बॅच मध्ये शिकवले जाणार आहेत. याच बॅच मध्ये तलाठी, नगर परिषद, महिला बाल विकास भरती सगळ्या परीक्षेची तयारी करून दिली जाणार आहे. तसेच तुम्हाला PDF नोट्स, PYQ, MCQ घेतले जातील. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक असतील. दर महिन्याला झूम मीटिंग, लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येईल. आपल्या वेळेनुसार तुम्ही जरी जॉबला असाल तरी रात्री कितीही वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला रेकॉर्डिंग पाहता येईल, लेक्चर डाउनलोड सुद्धा करता येतील. तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता हा नंबर दिलेला आहे 9823 44 22 63. या नंबरवरती फक्त कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचा आहे. तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली जाणार आहे. ओके, हे झाली महत्वपूर्ण बाब. याच्यानंतर सुद्धा जोपर्यंत तुमचा परीक्षा होत नाही तोपर्यंत ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. म्हणजे एकदा ऍडमिशन घेतलं की काम संपलं तसं नाही. तुम्हाला प्रत्येक बाबी संदर्भात तुमच्या शंकेचं निरसन करणे, प्रत्येक कॉलवरती तुमच्या बोलणे असेल किंवा व्हॉट्सअपला रिप्लाय देणे असेल, हे माझं कर्तव्य आहे. ते शेवटपर्यंत, जोपर्यंत तुमची एक्झाम होत नाही, जोपर्यंत तुमचा निकाल येत नाही तोपर्यंत असंच स्वरूपामध्ये हे फॉलोअप घेतला जाणार आहे. तर ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, थँक्यू.